तर सर्वात मोठी शेतकरी बांधवांसाठी मोठी बातमी, शेतकरी कर्जमाफीला मंजुरी जाहीर, राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यता, 56 लाख शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. आता बघा, आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता मोठी घोषणा केलेली होती, ती म्हणजे कर्जमाफीची. आता जून महिन्यातली 3 जून आजची तारीख आहे. तर सांगितल्याप्रमाणे 56 लाख शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळणार आहे. बघा इकडे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा. इकडे शेतकरी कर्जमाफीला मंजुरी जाहीर. पहिल्या त्यातले आपण 2 ते 3 मुद्दे आपण पहिला बघणार आहे. 1, 2 आणि 3 हे कोणते आहेत तुम्ही लक्षात घेऊन बघायचं. इकडे 2 लाख पर्यंत कर्जमाफ वन टाइम सेटलमेंट युनिट सवलत मिळणार आहे पहिल्या ह्याच्यामध्ये. दुसऱ्या ह्याच्यामध्ये मी तुमचा आसपास मात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात, म्हणजे तुमचा आसपास शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफी रक्कम जी जमा आहे त्या पद्धतीची माहिती आपण बघणार आहेत. आणि तिसरी माहिती म्हणजे जर शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. बघा, पहिलं 2 लाखापर्यंत कर्ज वन टाइम सेटलमेंट झालं. दुसरं आसपास तुमचं मात्र शेतकरी बँकेच्या खात्याची कर्जमाफी रक्कम जितकी असेल जमा झालेली ती बघणार आहोत कितपत होणार आहे, आणि कोणत्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर दुसरा मुद्दा आपण पाहूया आता. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्पात घोषित केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानंतरचं म्हणजे थकबाकीदार शेतकऱ्यांची 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफ होणार आहे. राज्यातील 36 जिल्ह्यामधील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना ही कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. या निर्णयाचा लाभ होणार आहे तर राज्यातील शेतकऱ्यांना 36,585 कोटी रुपयाचा कर्जमाफी मिळणार आहे. विधान परिषद निवडणुकानंतर कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. बघा, विधान परिषदेनंतर जी कर्जमाफीची अंमलबजावणी केली जाणार आहे, म्हणजेच आता जून महिन्यात चालूच असल्याने आता मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी यांनी स्पष्ट तारीख अजून जाहीर केली नाही, पण आता स्पष्टपणे सांगितल्याप्रमाणे इथं सांगतं, विधान परिषद निवडणुकीचे आचारसंहिता लागू असल्याने ती संपल्यानंतर कर्जमाफीचे सविस्तर निकष जाहीर केले जाणार आहेत. 20 जूनच्या आसपास पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफी रक्कम जमा केली जाणार आहे. 20 जूनच्या आसपास ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही रक्कम जमा केली जाणार आहे. तारीख लिहून ठेवा, लक्षात असू द्या तुमच्या. तर त्यामुळे आता तुमच्या बँक खात्याशी संलग्न असलेला आधार कार्ड, पॅन कार्ड चेक करून पुन्हा एकदा पहा. जे आधार कार्ड आहे तुमचं, जे पॅन कार्ड आहे ते चेक करून पहा. इथं बघा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले जे 2 लाखापर्यंत तुमचं जे पीक कर्ज माफ केलं जाणार आहे त्याबद्दल आपण आता पाहूया. थकबाकीदारसह नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याबद्दल आपण पाहणार आहोत. बघा, शेतकऱ्यांना 50,000 रुपये पर्यंत प्रोत्साहन पर अनुदान दिले जाणार आहे. ही योजना राष्ट्रकुल बँक, खाजगी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कडून घेतलेल्या कर्जासहित इथं मिळणार आहे. बघा, प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांनी त्यांच्या स्वतःच्या निधीतून वितरित केलेल्या कर्जांना देखील लागू राहील. यासाठी शेतकऱ्यांचे आधार प्रमाण करणे केले जाईल. तसेच ॲग्रिस्टॅग आधार सामग्री मंचावर तुम्हाला इथे शेतकऱ्यांची नोंदणी अनिवार्य करायची आली आहे. जे पोर्टल आता नवीन उघडलं आहे, ह्या पोर्टल संदर्भात सुद्धा आपण बोलणार आहोत. जे पोर्टल इथं कार्यरत होणार आहे. आता बघा, कार्यान्वयनासाठी अध्याय पोर्टल विकसित करण्यात येणार आहे, असे महायुती सरकारने कर्जमाफी समजा शेतकऱ्यांनी 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीमध्ये कर्जमाफ आता करणार आहे. पण उचललेल्या अल्पमुदत पीक कर्जाची ती सप्टेंबर 2025 अखेर थकीत असलेले व 31 मार्च 26 अखेर परतफेड न झालेले एका किंवा अनेक बँकांकडील, पुन्हा एका, जर तुमचं 1 मार्चचे असेल आणि त्यानंतर सप्टेंबर 2025 अखेरीस जर थक असेल तोपर्यंतच भरलं जाईल. नंतर 31 मार्च 2026 अखेर परतफेड झालेल्या एक किंवा अनेक बँकेकडील सर्व कर्जांच्या खात्यावरील एकत्रित थकबाकीची मुदत व्याजासही अधिक 2 लाखापर्यंत रक्कम आहे
त्यांना योजनेची कर्जमुक्ती व वन टाइम सेटलमेंट प्रोत्साहन फल लाभ असेल. म्हणजे यांना सुद्धा लाभ मिळणार आहे. 31 सप्टेंबर 2026 पर्यंत सुद्धा दिलेला आहे इथं लाभ. बघा, त्यांना सुद्धा जास्त जर तुमचं कर्ज असेल तर 2 लाखापर्यंत माफ होऊन जाईल. आता इथं घटक जे केले आहेत, राज्यातील बहुतांश शेतकरी बांधवांना याचा लाभ घेणार आहेत. तर ज्याचे कर्ज 2 लाखापेक्षा कमी आहे, ज्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी मिळालेली आहे, ज्यांना मिळणार आहे, असे शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होणार आहे. ज्याने कर्ज 2 लाखापेक्षा अधिक आहे त्या शेतकऱ्यांना 2 लाखावरील थकबाकी 31 मार्च 2017 पूर्वी भरल्यास मुदत 31 मार्च 2000 इथं सांगतो तुम्हाला, इथं जरा मिस्टेक झालेली आहे आमची, 2026 येईल त्या खात्यावरती 2 लाख रुपये सरकार जमा करणार आहे. बघा इकडे. तर याशिवाय प्रोत्साहनपर लाभ योजनेत कर्जमाफीची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना, कारण की खूप महत्त्वाचं आहे ती प्रोसेस. चला तर मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.